मॅचला सुरुवात होतीये. साईराज मित्र मंडळ आयोजित साईराज प्रीमियर लीग SRPL 2025 नववं पर्व. सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राला या स्पर्धेची चर्चा लागली होती. ही स्पर्धा केव्हा रंगणार, स्पर्धेचा दिवस केव्हा उजडणार, कोणता फलंदाज बेस्ट बॅटरचा पुरस्कार पटकावणार, कोणता गोलंदाज बेस्ट गोलंदाज पटकावणार, संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळणार, आणि त्याचं उत्तर म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांना मिळणार आहे. ते या स्पर्धेमध्ये आता मॅचला सुरुवात होते. दोन सलामीवीर बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहेत विनीत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय जयंत, आणि गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 रोशन आलेत. मॅच ऑन. चांगली मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते, कारण आजच्या संपूर्ण स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर तब्बल 29वा सामना मैदानामध्ये रंगतोय. बापदेव क्रीडा मंडळ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय नवक्रांती. या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. आणि हा पहिला बॉल. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. फिल्डर त्या ठिकाणी होते. क्षेत्ररक्षण चांगलं आहे त्या ठिकाणी. यस, फलंदाज बाद. पहिल्या बॉलवर मोठी विकेट. बॅटर आउट. पहिल्याच बॉलवर विकेट देखील आली आहे. आता मॅचचं समीकरण बदललंय. आता नवीन बॅटर आपण पाहतोय. ज्याप्रमाणे रोशनने उल्लेख केला, शिवडीचा महेंद्रसिंग धोनी मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटिंग करावी लागेल कुणाल्यांना या मॅच मध्ये. पुढचा बॉल. यावेळेला विकेट आली आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद. मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा चले. धन्यवाद. बॉल काउंट आहे, रन काउंट आहे, विकेट काउंट आहे. आणि आता नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये. नितीन बॅटिंग साठी. हो, चांगला स्ट्रोक खेळले त्या ठिकाणी. यष्टी रक्षक येत आहे. 2 विकेट्स आतापर्यंत माघारी परतलेत. आणि त्याचप्रमाणे श्रीवा इव्हेंटचे सर्व आमचे मार्गदर्शक शिवाजीबाई दरेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. भाऊ, आपलं हार्दिक स्वागत. आणि आता मॅच रंगली आहे. चांगली मॅच मैदानामध्ये रंगताना पाहायला मिळते. ही शिवडी आहे. एवढ्या छोट्या जागेत एवढं मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. हे शक्य होऊ शकतं फक्त साईराज प्रीमियर लीग मध्ये. आणि ती स्पर्धा आपण पाहतोय SRPL. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते आणि हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कला क्रीडा महोत्सव 9वं पर्व या स्पर्धेचं, आणि हेच 9वं पर्व सांगून जाते सर्व. ही स्पर्धा रंगतीये. फिल्डर क्षेत्ररक्षक तैनात होते. चूक झाली आहे. बॉल फरार झाला. आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. रन झाले धाव फलकावरती 6. 2 गडी माघारी परतलेत. मॅच ऑन. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 वैभव. शेवटच्या बॉलवर का होईना चौकार गरजेचा. नशिबाचा चौकार आलाय. 6 धावा धाव फलकावर झाल्या. 2 गडी माघारी परतलेत. हे पाठीराखे, हे चाहते, हे टीम सपोर्टर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. तिसरी रजनी या स्पर्धेची आपण पाहतोय. आणि तिसरा दिवस, तिसरी रजनी. साईराज प्रीमियर लीग SRPL 2025 सीझन 9 आणि 9वं पर्व. सांगून गेले सर्व. प्रेक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद, मान्यवरांची मांदियाळी आणि खेळाडूंचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला विकेट येईल. यस, विकेट आली आहे. महेंद्रसिंग धोनी आउट.
डॅनियल आहेत बॅटिंग साठी. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डॅनियल आहेत बॅटिंग साठी. 3 गडी माघारी परतलेत. ओहो बॉल पडला, गरकन फिरलाय, पण वाईट बॉल मात्र पंच घोषित करतायत, कारण खूपच चेंडूने वळण घेतलं होतं. वाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धाव आली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती आता 7 या आकड्यावर. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल यावेळेला हो 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 हो, काय बॉल हाताळलाय. चांगला बॉल, अगदी थोडासा पायाला स्पर्श करून बॉल गेला. फलंदाजाने सांगितलं देखील, खेळाडू वृत्ती त्याने दाखवली आणि आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ओहो यावेळेला पाटून दांडीगुल आणि आणखीन एक विकेट आली आहे. डॅनी आउट. थोडं सहकार्य करायचं, रेलिंगवर जोर देऊ नका, सहकार्य करा. साईराज मित्र मंडळाच्या माध्यमातून आयोजित साईराज प्रीमियर लीगचं हे 9वं पर्व आणि मंडळाला विशेष सहकार्य ज्यांचं वर्षभर लाभत असतं ते आमचे हितचिंतक, आमचे मित्र शिवाजी भाऊ दरेकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करत आहोत. मंडळाच्या प्रत्येक उपक्रमाला सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक यथोचित असं सहकार्य त्यांचं असतं नेहमी. आणि सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. साईराज मित्र मंडळ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतं, ज्यामध्ये दिवाळीमध्ये TB हॉस्पिटलमधील रुग्ण बांधवांसोबत आपण मिठाई वाटप करून दिवाळीचा अनोखा उत्सव त्यांच्यासोबत साजरा करत असतो. गेली 6 वर्ष आपण या माणुसकीची दिवाळी हा उपक्रम आपण साजरा करत आहोत. तदनंतर नवरात्रोत्सवामध्ये याच मैदानात शिवडीच्या नवदुर्गेचं आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. विकेट 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 विकेट. 5 गडी माघारी परतलेत. समाप्त झालाय. 7 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत आणि मॅच वर मात्र पकड मजबूत केली आहे, ती म्हणजे नवक्रांती या संघाने. अगदी नवीनच क्रांती घडवत असताना पाहायला मिळतोय संघ नवक्रांती. या मॅच मध्ये इतिहास रचताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल आतमध्ये आला, त्याला दिशा दिली, ढकलला, बॉलला टॅप केले आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोसंगी क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. अगदी बॉल पकडल्यानंतर प्रेक्षकांचा आनंद देखील गगनात मावण्याचा झालाय. 8 धावा धाव फलकावरती झालेत. 5 गडी माघारी परतले. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त. पुढचा बॉल फिल्डर तैनात, रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. मॅच वर पकड मजबूत केली आहे टीम नवक्रांती या संघाने. दक्षिण मुंबईतील अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा. जिथे जाईल तिथे फक्त एकच बॅनर पाहायला मिळतोय शिवडीमध्ये आल्यानंतर SRPL चा. हो यावेळेला सोडून दिलाय. सोडून दिलेला बॉल व्हाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि धाव संख्या आता 1 ने पुढे सरकेल. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. आणखीन एक विकेट आणि आणखीन एक बॅटर. OUT आउट.
पुढचा बॉल टॅप खेळले, ढकलले बॉलला, गोलशंकी क्षेत्रामध्ये जाईल बॉल. आणखीन एक धाव, 10 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 6 गडी माघारी परतलेत. 2.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंग साठी. निखिल, बॅटिंग करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. ओहो, चांगला बॉल. यस, पंचांकडे अपील केली आहे, पंचांकडे अपील. आता पाहूयात पंचांचा निर्णय काय येणार ते पाहावं लागेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅच ऑफिशियल्स म्हणून अजित निकम सर, सत्यजित कदम सर आणि रोहन धोंडे असे 3 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये. नॉट आउट. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. सोडून दिलाय हा बॉल. वाईट बॉल पंच घोषित करतील. अतिरिक्त धाव येईल. टीमच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. आता 11 धावा धाव फलकावरती झालेत. 11 ऑन बोर्ड. पुढचा बॉल टॅप खेळले, ढकलले बॉलला, गोशांकी क्षेत्रामध्ये जाणारा चेंडू. आणखीन एक धाव आली आहे. रन झाले धाव फलकावरती आता 12 ऑन बोर्ड. म्हणजे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धाव फलकावरती झाल्यात. 6 गडी माघारी परतलेत. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही मॅच ऑन आहे. कारण समोर जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना नितीन आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांनी मात्र चौकार ठोकलाय. ते नितीन आता स्ट्राईक वरती येतील आणि त्यांच्या समवेत निखिल आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 12 धावा धाव फलकावरती झालेत. आणि गोलंदाजीसाठी मात्र शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आलेत. संतोष. बंटी आलेत गोलंदाजीसाठी आणि शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 6 बॉल्स टू गो. शेवटचे 6 बॉल शिल्लक. नितीन यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. त्यांनी एक चौकार ठोकला या मॅच मध्ये आणि तेच नितीन आता बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फटका खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केलाय. जरूर एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचली धाव फलकावरती 13 या आकड्यावर. आणि शेवटचे 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. रात्रीचं सत्र, तिसरी रजनी. सगळ्यांनी आपली झोपच विसरली आहे आणि प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. ओहो, यावेळेला सोडून दिलाय. वाईट बॉल. दिशा भरकटली, थोडीशी दिशा भरकटली आणि वाईट बॉल मात्र पंच घोषित करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेला यस, बरोबर योग्य डिसिजन दिलाय पंचांनी. बॅट आपण पाहिलं तर खालती खेळपट्टीला स्पर्श केला होता बॅटने आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पुढे आलेत. फटका खेळलाय. फिल्डर तैनात होते आणि धावाची संधी. यस, बॅटर आउट, बॅटर आउट. आणि बॅटिंग करत असलेल्या संघाने मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करत असलेल्या संघाने. पंच मात्र त्याची पडताळणी करतील. यस, बॅटर आउट, बॅटर आउट. करिता विशेष आरोग्य शिबिराचं आयोजन, तदनंतर सेल्फ डिफेन्स सेशन, भव्य गरबारास व असं सर्व
कार्यक्रमाचं आयोजन नवरात्रोत्सवादरम्यान या ठिकाणी होत असतं. पहिल्या बॉलवर धाव घेण्याचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवर धाव घेत असताना मात्र पहिल्याच बॉलवर विकेट. पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर मोठी विकेट आली आहे. बापदेव क्रीडा मंडळ देखील तेवढाच ताकदवार संघ आहे. मॅच सोडायला कोणीच तयार नाहीये. मॅच जिंकायची आहे आणि त्यासाठी आपण पाहिलं तर दोन्ही संघ प्रयत्न करतायत. पहा पहिल्या बॉलवर विकेट देखील आली आहे धावबादच्या स्वरूपात. डेड बॉल आता मात्र पंच घोषित करतील आणि बॅटिंग साठी जर आपण पाहिलं तर बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला वैभव आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर महेंद्र आलेत. पंधरा धाबा करायचे. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे धावबाच्या स्वरूपात. हो चांगला बॉल आणि आणखीन एक धाव मात्र धावून त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. हो पुढचा बॉल आणखीन एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. बॉलवर धावा येत आहे. धावा येणे गरजेचं आहे या मॅच मध्ये. आतमध्ये येणारा चेंडू त्याला दिशा दिली. हलक्या हाताने ढकललं स्टिअर केलं आणि आणखीन एक धाव मात्र त्या ठिकाणी धावून पूर्ण केली आहे. आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायरची मदत मागितली आहे. रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. त्याची पडताळणी केली जाईल. आणि आता पंचांचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. खूप सारी मेहनत घेतली आहे श्री साई स्पोर्ट्स आणि संपूर्ण टेक्निकल टीम. जर आपण पाहिलं तर तब्बल 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम खूप सारी मेहनत घेताना पाहायला मिळते. आणि अरे दीवानो आली आहे आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतलाय. आता नवीन बॅटर आलाय बॅटिंग साठी संतोष. फटका खेळलाय. बॉल जर आपण पाहिलं तर थोडासा बचावला. डायरेक्ट थ्रो. चांगला प्रयत्न केला फिल्डर कुणाल यांनी आणि तोपर्यंत आणखीन एक धाव मात्र पूर्ण केली आहे. रन झाले धावफलकावरती आता 4 या आकड्यावर. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅचला जिंकण्यासाठी 11 करायचे. 2 गडी पहिल्याच षटकामध्ये माघारी देखील परतलेत. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे आणि फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळतील. विकेट आली आहे. बॅटर आउट.
देखील त्या ठिकाणी झेल पकडलाय. प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. आणि आता नवीन बॅटर आले बॅटिंगसाठी. सिद्धू, नाम है सिद्धू, आणि तोच बॅटर मैदानामध्ये. कर्णधार देखील आहे, कॅप्टन आहे या संघाचा. आणि कर्णधाराला साजेशी कामगिरी मात्र या मॅच मध्ये करावी लागेल, कारण 4 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 3 गडी माघारी परतले आहेत. मॅच सोडायला कोणताच संघ तयार नाहीये. चांगली मॅच. चेंडूला वळण दिलंय, समोर फटका खेळलाय, बॉल जाईल. 4 4 4 4 4 चौकार. आणि पहा, सिद्धू आला आणि सिद्धूने टोकलाय हा दर्जेदार चौकार. पुढचा बॉल टॅप खेळले, फिल्डर त्या ठिकाणी होते. लॉंग ऑफ मध्ये बॉल त्यांनी अडवलाय. रन घेतलीये 1. ओहो, यावेळेला ड्राईव्ह केलाय फिल्डर. यस यस, विकेट आली आहे का? आहेत. 9 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. आणि आणखीन एक फलंदाज मात्र माघारी परतलाय. विकेट आली आहे. बंटी आलेत बॅटिंगसाठी. बॅटिंग करावी लागेल बंटीला, कारण 14 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 6 धावांची गरज आहे. बापदेव क्रीडा मंडळ ताकदवार संघ आहे. मॅच सोडायला तयार नाहीये तो देखील संघ. लढतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष अटळ आहे. आणि 30 मॅच. पुढे आलेत, फटका खेळलाय, टॅप खेळले जरूर. आणि बॉल जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये गेलाय. आणखीन एक धाव आली आहे. 10 धावा धावफलकावरती झाल्या. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. आणि यावेळेला पंचांकडे अपील केली आहे. एक धाव मात्र पंच घोषित करतायत. एक धाव पंचांनी घोषित केली आहे. डॉट बॉल आहे. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता 2चा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. मॅचचं समीकरण 12 मध्ये करायचे आहेत 5 धावा. आणि हे आमचे कॅमेरामॅन आपण पाहतोय प्रितेश, खूप सारी मेहनत घेतली. गेले 2 दिवस आपण पाहतोय प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं देखील लक्ष आहे. म्हणजेच ऊन वारा पाऊस सर्व काही विसरून मात्र क्रिकेटसाठी अगदी उपस्थित राहणारे आमचे कॅमेरामॅन, त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप सारी मेहनत ते देखील घेताना पाहायला मिळतात. आता मॅच ऑन झाली आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर आहेत बंटी आणि गोलंदाजीसाठी शंकर. पहिला बॉल टॅप खेळले, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि एक धाव मात्र आली आहे. हे आमचे दुसरे कॅमेरामॅन आहेत. चार धावांची गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रन झाले धावफलकावरती 11. जिंकण्यासाठी 4 करायचे आहेत.
ओ आतमध्ये आलाय. हो 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 हो, काय बॉल फिरवलाय पहा गोलंदाजाने. डॉट बॉल आलाय. 10 बॉलचा खेळ आता बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 4 करायचे आहेत. ओ पुढे आलेत. फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक चूक झाली आहे आणि फलंदाजाला मात्र आता जीवदान मिळालंय. रेलिंग वर जे प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंग वर जोर देऊ नका, विनंती आहे. प्लीज प्लीज विनंती असेल. दोन्ही साईडला विनंती आहे प्रेक्षकांना. फटका खेळायचा होता. पुढे येऊन टॅप खेळलेत. बॉलला ढकलले गोलशंकी क्षेत्रात. रन आली आहे 1. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर 12 झाले आहेत. 8 मध्ये आता करायचे आहेत 3. पुढे येऊन फटका खेळायचा होता. चांगला स्ट्रोक आणि पंचांकडे आता अपील केली आहे. नो बॉल पंच घोषित करतायत आणि या नो बॉलवर आणखीन एक धाव देखील आली आहे. आणि आता पडताळणी केली जाते पंचांच्या माध्यमातून. तिसरी रजनी या स्पर्धेची. दिमागदार, भव्य दिव्य, देखणं डोळ्याचं पारणं फेडणारा आयोजन आणि हेच आयोजन सगळ्यांना भुरळ पाडणारं पाहायला मिळतंय. आणि आता पंच मात्र निर्णय देताना पाहायला मिळतील. मॅच ऑफिशियल्स. नो बॉल नाहीये. यस, 1 रन. नॉट आउट देखील आहे. 1च रन असेल. आणि आता मॅचचं समीकरण जर पाहिलं तर 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 2 धावांची गरज आहे. फटका पुन्हा एकदा टॅप आणि 1 धाव आली आहे. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त अवघ्या 1 धावेची गरज आहे. आता 6 बॉल मध्ये 1 धाव करायची आहे. पुढील मॅच नवक्रांती विरुद्ध साई सेवा मंडळ. ओ नो बॉल आहे आणि सामना मात्र जिंकलाय टीम नवक्रांती या संघाने. What? Check this out, right?